श्रोते हो, आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर आपण गझलेकडे वळूयात. वनहरिणी या वृत्तातील वाट पाहिली स्वातंत्र्याची या शीर्षकाखालील गझलेमध्ये हेमंत कुलकर्णी सरांनी मुलुंड मुंबई येथून लिहिलंय. हेमंत कुलकर्णी सर मुलुंड मुंबई येथून लिहित आहेत. वाट पाहिली स्वातंत्र्याची त्याचे मोल न आम्हा कळले. वाट पाहिली स्वातंत्र्याची त्याचे मोल न आम्हा कळले. खरे पाईक मागे सरले संधी साधू जेते ठरले. खरे पाईक मागे सरले संधी साधू जेते ठरले. नेस्त नाबूत केल्या प्रतिमा प्रतीकांनाही ध्वस्तच केले. नेस्त नाबूत केल्या प्रतिमा प्रतीकांनाही ध्वस्तच करुणी. जाती पाती लढत्या ठेवत सत्ता कारण केवळ पूजले. जाती पाती लढत्या ठेवत सत्ता कारण केवळ पूजले. बटीक झाली पत्रकारिता जन आक्रोशी डोळे झाकी. बटीक झाली पत्रकारिता जन आक्रोशी डोळे झाकी. पक्षविरोधी सत्ताधारी परस्परांचे स्नेही बनले. पक्षविरोधी सत्ताधारी परस्परांचे स्नेही बनले. निर्बुद्धांच्या खुजा अस्मिता प्रांत राज्य वा भाषाभेदी. निर्बुद्धांच्या खुजा अस्मिता प्रांत राज्य वा भाषाभेदी. स्वैराचारे नग्न नर्तने स्वातंत्र्याचे भान हरपले. स्वैराचारे नग्न नर्तने स्वातंत्र्याचे भान हरपले. तर वाट पाहिली स्वातंत्र्याची या शीर्षकाखालील सरांची ही अप्रतिम अशी गझल होती. आणि याबरोबरच पुढच्या 2 चारोळ्यांमध्ये सौ श्यामल अविनाश कामत मॅडम लिहित आहेत पलावा डोंबिवली येथून. सौ श्यामल अविनाश कामत मॅडम यांनी पलावा डोंबिवली येथून लिहिले मैत्री शीर्षकाखालील पहिल्या चारोळीमध्ये की मैत्री नावाच्या नात्याची वेगळीच असते जाणीव. मैत्री नावाच्या नात्याची वेगळीच असते जाणीव. आयुष्यात भरून काढते प्रत्येक नात्यांची उणीव. आयुष्यात भरून काढते प्रत्येक नात्यांची उणीव. तर मैत्रीबद्दलचे हे खूप अप्रतिम असे भाव होते. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये शब्द या शीर्षकाखाली त्यांनी लिहिलंय की शब्दाला असते खूप किंमत. शब्दामुळे मिळते ताकद आणि हिंमत. शब्दांमुळे मिळते ताकद आणि हिंमत. तर शब्दांची किंमत आणि शब्दांची ताकद दर्शवणारी ही सुंदर अशी चारोळी होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ भारती सावंत मॅडम यांनी खारघर नवी मुंबई येथून लिहिलंय. सौ भारती सावंत मॅडम खारघर नवी मुंबई येथून लिहित आहेत कडाका थंडीचा या शीर्षकाखाली की पडला कडाका थंडीचा घेऊया अंगावरती शाल. पडला कडाका थंडीचा घेऊया अंगावरती शाल. फुटतील सारे हातपाय तडकतील गुलाबी गाल. फुटतील सारे हातपाय तडकतील गुलाबी गाल. ऋतू थंडीचा असे न्यारा झोंबतो अंगास गारवारा. ऋतू थंडीचा असे न्यारा झोंबतो अंगास गारवारा. खाऊया सुकामेवा लाडू कुडकुडता येईल शहारा. कुडकुडता येईल शहारा. तर थंडीचा कडाका आणि त्या थंडीच्या कडाक्यामध्ये घ्यावयाची काळजी खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेली होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये विमल बागडे मॅडम लिहित आहेत नाशिक येथून. विमल बागडे मॅडम यांनी नाशिक येथून लिहिलंय भेट शीर्षकाखाली की दिवाळीच्या सणाला भाऊ पाठव गाडी चंदेरी. दिवाळीच्या सणाला भाऊ पाठव गाडी चंदेरी. 4 दिवस सन्मानाने राहीन मी माहेरी. 4 दिवस सन्मानाने राहीन मी माहेरी. आनंदाची साठवण संगे शिदोरी प्रेमाची. आनंदाची साठवण संगे शिदोरी प्रेमाची. भाऊ भेट अनमोल ओवाळणी दिवाळीची. भाऊ भेट अनमोल ओवाळणी दिवाळीची. तर भाऊ बहिणीच्या प्रेमाची अप्रतिम अशी ही रचना होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये संतोष लक्ष्मीबाई दौलतराव कदम सर लिहित आहेत. संतोष लक्ष्मीबाई दौलतराव कदम सरांनी शेकापूरकर तालुका कंधार जिल्हा नांदेड येथून सरांनी लिहिले की श्वास थांबेल माझा न सांगता केव्हाही. श्वास थांबेल माझा न सांगता केव्हाही. माया काळजाच्या तुकड्यांनो जरा समजा मलाही. माया काळजाच्या तुकड्यांनो जरा समजा मलाही. घात होईल इथे न वाटला कधीही. घात होईल इथे न वाटला कधीही. शोकांत पांघरून रात झोपली कधीचीही. रात झोपली कधीचीही. आणि खरं आहे की कधी श्वास थांबेल हे सांगता येत नाही. म्हणून समजून घेतलं पाहिजे. समजून घ्यावं असे भाव मांडणारी ही सुंदर अशी रचना होती. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये अश्विनी सागर मेहता मॅडम लिहित आहेत. अश्विनी सागर मेहता मॅडम यांनी गहुंजे पुणे येथून लिहिलंय की निळे भोर आकाश चांदण्यांनी भरते. निळे भोर आकाश चांदण्यांनी भरते. चंद्राचे रूप जगाला मोहवून टाकते. चंद्राचे रूप जगाला मोहून टाकते. केशरी दुधासोबत मैफिल जमते जेव्हा.
केसरी दुधासोबत मैफिल जमते जेव्हा, ती रजनी शीतल चांदण्यात सजते. ती रजनी शीतल चांदण्यात सजते. ती अन कोजागरी आठवणीत राहते. ती अन कोजागिरी आठवणीत राहते. तर आठवणीतली कोजागिरी खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेली होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये वैशाली राऊत मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. वैशाली राऊत मॅडम यांनी नागपूर येथून लिहिले परिवर्तन या शीर्षकाखाली की जीवनात गरजेचे असे सद्विचारांचे वागणे. जीवनात गरजेचे असे सद्विचाराने वागणे, सुखी आयुष्याचा मंत्र परिवर्तन स्वतःत आणणे. जीवनात गरजेचे असे सद्विचाराने वागणे, सुखी आयुष्याचा मंत्र परिवर्तन स्वतःत आणणे. राग लोभ मोहाला परिवर्तित करावे प्रेमात. राग लोभ मोहाला परिवर्तित करावे प्रेमात. जगा आणि जगू द्या विचार ठेवावा मनात. जगा आणि जगू द्या विचार ठेवावा मनात. विचार ठेवावा मनात. तर परिवर्तन जीवनामध्ये किती महत्त्वाचं आहे. आणि जगा आणि जगू द्या हा विचार मनामध्ये जर ठेवला तर आपणही सुखी होऊ आणि आपण इतरांनाही सुखी करू शकू. खूप याबरोबरच भैरवी रेळे मॅडम यांनी अमरावती येथून पाठवलेल्या रचनेमध्ये किल्ली सुखाची या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत. भैरवी रेळे मॅडम अमरावती येथून लिहित आहेत किल्ली सुखाची या शीर्षकाखाली की किल्ली सुखाची नेहमी ठेवावी आपल्या हातात. किल्ली सुखाची नेहमी ठेवावे आपल्या हातात. मानण्यात सुख असतं ठेवावं नेहमी ध्यानात. मानण्यात सुख असतं ठेवावं नेहमी ध्यानात. सुखाच्या मागे धावण्यात माणूस जगणंच विसरला. सुखाच्या मागे धावण्यात माणूस जगणंच विसरला. सुखाची परिभाषा शोधण्यात आनंदाचे क्षण गमावून बसला. सुखाची परिभाषा शोधण्यात आनंदाचे क्षण गमावून बसला. तर सुखाच्या मागे धावण्यामध्ये माणूस आपलं जगणं विसरून जातो. माणूस हा इतरांसाठी जास्त जगतो, स्वतःसाठी कमी जगतो. आणि त्यामुळं माणूस हा एकटा पडतो. माणूस हा दुःखी होतो. माणूस हा आतून उद्ध्वस्त होतो. खूप अप्रतिम आणि सुंदर अशी सुखाची जी किल्ली आहे ती मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती. आणि पुढच्या एका रचनेकडे वळूयात ज्यामध्ये नमाई सुभाष सरांनी लिहिले मुक्काम पोस्ट मातोंड तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग येथून. नमाई सुभाष सर लिहित आहेत मुक्काम पोस्ट मातोंड तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग येथून. सै मायेची या शीर्षकाखाली सरांनी लिहिलंय की तुझं वाचुनी जग अनोळखी दिसे. तुझं वाचुनी जग अनोळखी दिसे. कटीस बांधिल्या स्मृती तुझ्या जीवन पोरके कसे. कटीस बांधिल्या स्मृती तुझ्या जीवन पोरके कसे. कळात प्रसवुनी मज घडविले जसे. कळात प्रसवुनी मज घडविले जसे. तुझ्या पाहतो मजला मी. तुझ्या पाहतो मजला मी. तू ते तीर्थही असे जीवन पोरके कसे. तू ते तीर्थही असे जीवन पोरके कसे. तर मायेची जी सल आहे ती मायेची सल सरांनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेली होती की तू ते तीर्थही असे जीवन पोरके कसे. तर तू असल्यामुळं, तू स्मृतीमध्ये असल्यामुळं हे जीवन कधीच पोरकं झालेलं नाही. असं सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. आणि काळी माय या शीर्षकाखाली राजेश मनोहरराव चौधरी सर लिहित आहेत. राजेश मनोहरराव चौधरी सरांनी लिहिलं आहे की काळ्या आईची पुण्याई प्रत्येकास वरदान. काळ्या आईची पुण्याई प्रत्येकास वरदान. तिच्या उपकारामुळे मिळते जीवनदान. तिच्या उपकारामुळे मिळते जीवनदान. तिच्या उदरी अमाप साठले अमृतधन. तिच्या उदरी अमाप साठले अमृतधन. नाही पडे कुणा कमी काळ्या माईचे धन. नाही पडे कुणा कमी काळ्या माईचे धन. तिच्या अंगावरी खेळे पशुपक्षी वृक्षवेली. तिच्या अंगावरी खेळे पशुपक्षी वृक्षवेली. ओझे सर्वांचे वाहता कधी न माय थकली. ओझे सर्वांचे वाहता कधी न माय थकली. ऋणधरणी मायेचे फेडू कसे कुठे किती. ऋणधरणी मायेचे फेडू कसे कुठे किती. तिच्या उपकाराची ही आभाळापेक्षा मोठी महती. तिच्या उपकाराची ही आभाळापेक्षा मोठी महती. मोठी महती. तर काळ्या आईची आभाळापेक्षा मोठी असलेली महती सरांनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेली होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये विजयश्री मॅडम लिहित आहेत धुळे येथून. विजयश्री मॅडम यांनी धुळे येथून लिहिले अंतरीचा नाद या शीर्षकाखाली की अंतरीचा नाद जर घुमघुमला निर्मळ. अंतरीचा नाद जर घुमघुमला निर्मळ. अवघाच परिसर भासतो मग खूप सुंदर. अवघाच परिसर भासतो मग खूप सुंदर. अंतरीचा नाद असता आनंद वारा. अंतरीचा नाद असता आनंद वारा. सभोवताली ही परिसर भासतो आनंदीच सारा.
सभोवताली ही परिसर भासतो आनंदीच सारा, अंतरीच्या नादात लय आनंदी आनंद, अंतरीच्या नादात लय आनंदी आनंद, आनंदाचाच डोह माझा हरी आनंद कंद, आनंदाचाच डोह माझा हरी आनंद कंद, आनंदे असती आळविले जगी आनंद घन, आनंदे असते आळविले जगी आनंद घन, मग छटाही नसती दुःखांची आनंदीच जन, मग छटाही नसती दुःखांची आनंदीच जन, आनंदीच जन. तर अंतरीचा जो नाद आहे, आनंदाचा डोह आणि माझा हरी आनंद कंद, खूप अप्रतिम असं शब्दांकन, अंतरीचा दुमदुमणारा नाद मॅडमच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होता. आणि पुढच्या एका रचनेमध्ये निखिल काशीकर सरांनी लिहिलं आहे कोथरूड पुणे येथून. निखिल काशीकर सर लिहित आहेत कोथरूड पुणे येथून. बघा अंगणी दिवाळी आली, उत्साह आनंदाची उधळण झाली. बघा अंगणी दिवाळी आली, उत्साह आनंदाची उधळण झाली. ओळ कशी पणत्यांची लावली, ओळ कशी पणत्यांची लावली. ज्योतीने ती ज्योत पेटली, ज्योतीने ती ज्योत पेटली. फराळास शेव चिवडा अन चकली, फराळास शेव चिवडा अन चकली. आकाशी आतषबाजी झाली, आकाशी आतषबाजी झाली. रात्र प्रकाशी उजळून गेली, रात्र प्रकाशी उजळून गेली. अशुभा आता जागा न उरली, अशुभा आता जागा न उरली, जागा न उरली. तर दिवाळी आल्यानंतर उत्साह आणि आनंदाची झालेली उधळण आणि पेटलेल्या ज्योतींमुळं अशुभ जे आहेत सर्व गोष्टी त्या दूर झाल्या, असं सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. विजय शिर्के सरांनी लिहिलं आहे छत्रपती संभाजीनगर येथून. विजय शिर्के सर लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून. आठवांचा पारिजात या शीर्षकाखाली की तुझ्या आठवांचा पारिजात अंगणात रोज फुलतो आहे, तुझ्या आठवांचा पारिजात अंगणात रोज फुलतो आहे. निशेच्या येण्याने सुगंध हा सर्वत्र दरवळतो आहे, निशेच्या येण्याने सुगंध हा सर्वत्र दरवळतो आहे. रजनीनाथ रंजनीनाथ तो रोजच माझ्या, रंजनीनाथ तो रोजच माझ्या. सोबत रात्र जागवतो आहे, सोबत रात्र जागवतो आहे. कसं सांगू तुला मी आजही तुझी वाट पाहतो आहे, कसं सांगू तुला मी आजही तुझी वाट पाहतो आहे, वाट पाहतो आहे, वाट पाहतो आहे. तर आठवांचा दरवळणारा सुंदर असा पारिजातक या सरांच्या रचनेमध्ये होता. आणि पुढच्या एका रचनेमध्ये संवाद या शीर्षकाखाली चैताली वरघट मॅडम लिहित आहेत मूर्तिजापूर जिल्हा अकोला येथून. चैताली वरघट मॅडम यांनी मूर्तिजापूर जिल्हा अकोला येथून लिहिलं आहे की नजरेतून शब्दांचा संवाद ओठावर घेऊन येते, नजरेतून शब्दांचा संवाद ओठावर घेऊन येते. तेही मन मग तल्लीन होऊन सारं भान हरवते, तेही मन मग तल्लीन होऊन सारं भान हरवते. जादू करती शब्द क्षणातच छाप मनावर पडते, जादू करती शब्द क्षणातच छाप मनावर पडते. शब्दांचा संवाद रेशमी नाते मनाशी जुळवते, शब्दांचा संवाद रेशमी नाते मनाशी जुळवते. हसऱ्या चेहऱ्यावरील भाव वेदनाही व्यक्त करते, हसऱ्या चेहऱ्यावरील भाव वेदनाही व्यक्त करते. मनाचा संवाद ओठावर शब्दांची प्रीत फुलवते, मनाचा संवाद ओठावर शब्दांची प्रीत फुलवते. प्रेम वाहते संवाद मुका, प्रेम वाहते संवाद मुका. आनंद देऊन जाते, आनंद देऊन जाते. प्रेम बहरते नात्यांमध्ये, प्रेम बहरते नात्यांमध्ये. कधी वादाचं रूपही घेते, कधी वादाचं रूपही घेते. तर संवाद म्हणजे काय? नजरेतून शब्दांचा संवाद ओठांवर घेऊन येते, तेही मन मग तल्लीन होऊन सारं भान हरवते. वाह! तर खूप अप्रतिम आणि सुंदर असा संवाद या रचनेमध्ये होता. आणि पुढच्या एका रचनेमध्ये माहेरची आस या शीर्षकाखाली मानसी जामसंडेकर मॅडम यांनी लिहिलं आहे गोवा येथून. मानसी जामसंडेकर मॅडम लिहित आहेत गोवा येथून. माहेरची आस या शीर्षकाखाली की अंतरात माझ्या माहेरची आस, आईच्या हातचा चवदार घास. अंतरात माझ्या माहेरची आस, आईच्या हातचा चवदार घास. मनाचा कोपरा मायेचा ओलावा, मनाचा कोपरा मायेचा ओलावा. माहेरच्या घरा अंतरीचा धावा, माहेरच्या घरा अंतरीचा धावा.
तर अंतरामध्ये माहेरची असलेली आस आणि आईच्या हातचा चवदार घास घेण्याची आस जी लागलेली आहे, त्या अनुषंगानेचे हे अप्रतिम असं शब्दांकन होतं. आणि पुढच्या एका रचनेमध्ये निर्मला विष्णू धापसे मॅडम लिहित आहेत, शिवाजीनगर माजलगाव जिल्हा बीड येथून. निर्मला विष्णू धापसे मॅडम यांनी शिवाजीनगर माजलगाव जिल्हा बीड येथून लिहिलंय की आयुष्याच्या द्वंद्वयुद्धात मनासारखं कधी होत नाही, काही धरून ठेवण्याच्या नादात बरंच काही निष्ठून जाईल. आयुष्याच्या द्वंद्वयुद्धात मनासारखं कधी होत नाही, काही धरून ठेवण्याच्या नादात बरंच काही निष्ठून जाई. जीवन कधी संपेल हे कोणालाच कळत नाही. जीवन कधी संपेल हे कोणालाच कळत नाही. मनासारखं जगावं कारण हा जन्म पुन्हा मिळणार नाही. मनासारखं जगावं कारण हा जन्म पुन्हा मिळणार नाही. आयुष्याच्या वळणावर सुखदुःखांचा चढ उतार असतो. कधी सुख जिंकतात तर कधी दुःख जिंकतात. आयुष्याच्या वळणावर सुखदुःखांचा चढ उतार असतो. कधी सुख जिंकतात तर कधी दुःख जिंकतात. पण माझ्यातला मीपणा कातरला तर जगातील सारी कोडी केव्हाही संपून जातात. खूपच अप्रतिम आणि खरं आहे की आपण मनामधलं जे द्वंद्व असतं त्याच्यामध्ये मनासारखं काहीच घडत नाही. मीपणा, अहंकार, इगो हा कायम आपण सोबत घेऊन मी म्हणतो ते खरं, मी म्हणते ते खरं आणि तसंच झालं पाहिजे. जेव्हा अशा अपेक्षा घेऊन त्या अपेक्षांचं ओझं जेव्हा आपण इतरांवर लादतो, जेव्हा आपल्याला असं वाटतं की हे असंच घडलं पाहिजे आणि जेव्हा ते घडत नाही तेव्हा मन विषण्ण होतं. चला तर मग आजच्या शोच्या निमित्तानं माझ्यातल्या मीला कातरून टाकूया आणि जीवनाचा आनंद घेऊया. रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM सोबत, RJ कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.